आज आपण बघणार आहोत जास्वंदाच्या कटिंग्सपासून त्याची रोपं कशी लावायची. ही आम्ही काही जास्वंदाच्या कटिंग्ज आणल्या होत्या सांगलीमधून. तर त्याच्यापासून आता आपण कटिंग्ज लावत आहोत. तर सर्वात प्रथम आणलेल्या कटिंग आहेत त्या साधारणतः 6 ते 4 इंचापर्यंत कट करून घ्यायच्या अशा. त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूच्या वरची जी साल आहे ती काढून घ्यायची. मी याची ही साल आधी काढून ठेवलेली आहे. या एवढ्या कटिंग्ज आहेत. तर त्यानंतर आपल्याला लागेल थोडासा ॲलोवेरा आणि रूटीन पावडर. आता आपण ह्याला ॲलोवेरा थोडा लावणार आहे. अशा पद्धतीने या सर्व कटिंग्जला आपण ॲलोवेरा जेल लावून घेतलेला आहे. आता आपण त्याला थोडी थोडी रूटीन पावडर लावणार आहे. आणि रूटीन पावडर लावल्यानंतर आपण मातीत साधारणतः ही कटिंग 1 इंच आत जाईल अशी लावायची. ह्या कटिंग्स लावायच्या आधी इथे तिरका छाट मारायचा आहे कटिंग्सना. या 2 कटिंग्सला आपण आधी मारलेला होता. या कटिंग्स लावायच्या आधी याला लागणारी जी माती आहे ती माती भुसभुशीत असली पाहिजे याची काळजी घ्यायची. याची माती बनवताना मातीमध्ये 30% वाळू आणि 70% इतर कोणतीही माती चालते. त्यामध्ये काळी माती किंवा लाल माती घेतली तरी चालू शकतं. मातीमध्ये पाणी थांबून राहिलं नाही पाहिजे. ह्याला पाणी घातल्यानंतर थोड्याच वेळात ते पाणी व्यवस्थित निथळून गेलं पाहिजे. सुरुवातीचे काही दिवस याला आपण थोड्याशा सावलीत ठेवणार आहोत आणि जोपर्यंत याची वरची माती पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत ह्याला परत पाणी द्यायचं नाही. लावून झाल्यानंतर सुरुवातीला पूर्ण कुंडी भरून ओली होईल, पूर्ण कुंडीतनं बाहेर पाणी येईल एवढं पाणी ह्याला द्यायचं. नवीन फूट आल्यानंतर काय साधारण 8 दिवस थोडेसे सेमी शेड एरियात ठेवायच्या या कटिंग्स आणि पूर्ण वाढ होती असं समजल्यानंतर पूर्ण उन्हात ठेवलं तरी चालतं. काही दिवसातच साधारण 15 ते 20 दिवसात याला चांगली बहर यायला सुरुवात होते आणि यापासून जास्वंदीची नवीन रोपं तयार होतात. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या कटिंग्स लावून झालेल्या आहेत.